नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे बनाना मिल्कशेक किंवा मग बनानाचं ज्यूस. तर यासाठी मी इथे पिकलेले 2 केळं घेतलेले आहेत, त्याला सोलून घेतले म्हणजेच त्याचं साल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून मी ज्युसरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेतलेलं आहे. तर 2 बनानाचं इथे आपण हे मिल्कशेक बनवणार आहोत. तर यानंतर टाकायचं आहे 4 ते 5 बदाम. त्यानंतर इथे मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. हे दूध मी तापवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर मग मी याचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत 2 चमचे हनी म्हणजेच मध. याऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता, परंतु या अगोदर आपण साखरेचं मिल्कशेक बनवलं होतं तेव्हा खूप सारे कमेंट्स आले की ताई तुम्ही डेट्स किंवा मग हनीचा यूज करा, त्यामुळे मी हनी वापरलेलं आहे. त्यानंतर हे ज्यूस मी छान असं ब्लेंड करून घेतलं, मिक्सरला फिरवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला छान असा इन्स्टंट बनाना मिल्कशेक बनून तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या मेजरमेंटमध्ये इथे 2 ग्लास बनानाचं ज्यूस बनून तयार झालेलं आहे. तर मंडळी, झटपट बनणारं हे बनाना मिल्कशेक तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना हे बनाना मिल्कशेक देऊ शकता. सगळ्यांनाच हे खूप आवडेल. तर चला, तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.